संदीप आणि विशाल. संदीप आणि विशाल मागच्या सामन्याचा सामनावीर जो खेळाडू होता तो विशाल यावेळी सलामी आलाय. मागच्या सामन्यामध्ये संदीप आणि नामदेव ही जोडी सलामी आली होती. या सामन्यामध्ये संदीप आणि विशाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. तर गोलंदाजसाठी आलाय गोलंदाज वाक्कस टीम कडनं ऋतिक, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. एकच भीमर ज्यामध्ये चौकार, नंतर बाकी सर्व चेंडू निर्धाव फेकले होते. जो गोलंदाज ऋतिक. समोर फलंदाज पाहत आहे संदीप आणि विशाल. 3 षटकांचा हा सामना. दुसऱ्या फेरीमधला पहिला गेम ऑन होतोय. ऋतिक येतोय पहिला षटक घेऊन. P1 अर्थात पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला चेंडू ऋतिकचा यावेळी खेळलाय. चांगला फटका म्हणावा लागेल. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला मात्र दैना तुझा क्षेत्ररक्षक ज्यानं खूप अंतर गाठलं आणि चेंडू अडवला. एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागलं संदीपला. एका धावसंख्येने संदीपनं स्वतःचा आणि संघाचं खातं एका धावसंख्येने खोललंय. आता स्ट्राईक झालं. बदल विशाल ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा किताब ज्या खेळाडूने मिळवला तो हा खेळाडू यावेळी स्ट्राईक घेणार, सामना करणार ऋतिकचा. पुढचा चेंडू हा पुलटा चेंडू तर कबोर्डच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. विशालचा पासला चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली. धावपटल्यावरती बिनबाद एक अशी धावसंख्या. धावपटल्यावर 3 षटकांचा सामना. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला 4 षटकं फेस करत असताना मार्केवाडी संघाने 72 धावांचा उच्चांक होता. या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून राहील. हा पुढचा चेंडू फेकून दिलाय. अतिशय दर्जेदार स्टेट ड्राईव्हच्या डोक्यावरनं आलाय. उत्तुंग हा आसमानी सुलतानी षटकार. सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावानं. थँक्यू डीजे. धावसंख्या धावपटलावर 6 धावसंख्येनं वाढली ती बिनबाद 7. पुढचा चेंडू ऋतिकचा. हा चेंडू थोडस कमबॅक केलंय. कुड्डेन जवळचा चेंडू होता. अतिरिक्त उचली या चेंडूवर फक्त सन्मानपूर्वक पॉईंटच्या दिशेनं चेंडूला दिशा दिली आणि 1 धाव मिळाली विशालला. एका धावसंख्येने विशाल पोहोचलाय 7 वर आणि संघाला पोहोचले बिनबाद 8 या आकड्यावर. शांत आणि सावध असा पवित्र मैदानाच्या आतमध्ये मार्केवाडी संघानं पकडलाय. पुढचा चेंडू ऋतिकचा. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता. मोठा फटका करण्याचा प्रयत्न झाला नाही. एजची लागली. चेंडू लेग गलीमध्ये गेला. 1 धाव. एका धावसंख्येनं संघ पोहोचेल बिनबाद 9 या आकड्यावर. बिनबाद 9. 3 षटकांचा हा सामना असताना अतिशय सुंदरशी स्पर्धा, सुंदरसं मैदान आणि शिस्तबद्ध स्पर्धा, सर्व गुण संपन्न स्पर्धा कशा प्रकारची असावी याचं उत्तम आणि उदाहरण आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. अमरजी लांगी साहेबांचं नेतृत्व पाहायला मिळाला. त्यांच्या कल्पक बुद्धीतनं पहिलं पर्व आणि पहिलं पर्व ज्याचा खरोखर वाटावा गर्व असं हे पर्व. कारण पहिल्याच रजनीमध्ये आपण एक प्रेक्षणीय सामना पाहायला. ठाणा आणि रायगड सोपं नसतं. कारण स्पर्धा भरवणं हे काम कधीही सोपं नसतं. कारण आम्हीही एक आयोजक आहोत. त्यामुळं समजत असतं कशा प्रकारचं मेहनत घ्यावी लागते. कारण सोंग सर्व करता येतात मात्र आर्थिक सोंग हे कधी करता येत नसतं. P1चं पहिलं षटक संपलं. धावसंख्या धावपटलावर 9 आणि प्रेक्षणीय सामना म्हटला ठाणा रायगड की त्यावरचा खर्च कसा असतो हे अनेकांना ठाऊक असेल. मात्र नक्की या माध्यमातून कर्जतवासियांना सांगलं जाईल. कारण 1.5 लाख रुपये खर्च फक्त हा प्रेक्षणीय सामन्यासाठी असतो. ठाणा रायगड फक्त प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असावी हा उद्देश अमरजी लांगी साहेबांना आणि संपूर्ण आयोजकांना घेतलं आणि तो सामना या विभागामध्ये दाखवण्याचं त्याने धाडस दाखवलं. त्या अमरजी लांगी साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. नवीन येतं गोलंदाज वाक्कस टीम कडनं. षटकार येतोय. अतिशय प्रेक्षणीय फटका. पुन्हा एकदा संदीपच्या बॅटमध्ये जाणार 6 धावेसाठी. अमर लांगीने क्रिकेटचं ते केलंय आयोजन. लाखा लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. लाखा लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लावी. थँक्यू. सचिन गोलंदाज आला. मात्र सचिनचं स्वागत 6 धावसंख्येनं केलं फलंदाजानं. सचिन क्रिकेटमधलं खूप मोठं नाव आहे.
सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचा देव, भारतरत्न ज्या नावाची ओळख क्रिकेटला एक वेगळ्या माध्यमातून पाहायला मिळतो, त्यात नावाचा हा खेळाडू वाकस टीमकडनं सचिन, ज्याच्यावर पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला फलंदाज संदीपनं. एकूण 15 धावसंख्येनंतर हा चेंडू लॉंगॉनच्या रिजनमध्ये खेळला, ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मिळेल, एका धावसंख्येनं संघ पोहोचेल 16 या आकड्यावर. बिनबाद 16 अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम मार्केवाडी या संघाची. सुंदरची स्पर्धा आपण पाहता. आता मात्र प्रेक्षकांची ओढ या मैदानाकडे येताना पाहायला मिळाली. जसे जसे सामने पुढे होतील तसे तसे प्रेक्षक या मैदानामध्ये पाहायला मिळतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कदाचित फसेल का काय असं वाटते आणि फसलाय. चांगला प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकांना. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू यावेळी वाकस टीमला सचिननं मिळवून दिलाय. पहिला हादरा मिळालाय मार्केवाडी या संघाला. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. नक्की नारायण डामसे साहेबांचं कौतुक गाण्याच्या माध्यमातून डीजे करताना दिसतोय. कारण विजयाची हॅट्रिक ज्यानं शिवतीर्थावर नोंदवली. आदिवासी समाजाचा एक दमदार नेतृत्व, जो समाज कष्टकरी आहे, गोरगरीब आहे आणि आपल्या कष्टातून आपला उदरनिर्वाह चालवत असतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेला समाज म्हणजे आदिवासी, आणि या समाजामुळे अनेक समाजाची उन्नती होत असतोय. असा हा समाज आहे, ज्या समाजाची ख्याती परंपरा ही वेगळ्या पद्धतीची आहे. अशा समाजाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय. नेक्स्ट फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये नामदेव. नामदेव हा चेंडू खेळत असताना अतिशय वेगवान चेंडू सचिनने फेकला. गुडलेनवरनं पडला चेंडू. अतिरिक्त उस्तीमध्ये यष्टशक्ता हातामध्ये गेला. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावरती. एक बाद 16 अशी धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळतोय. मार्केवाडी आणि वाकस अशा दोन संघादरम्यानचा हा सामना. सचिनचा हा चेंडू फुलटास होता, फक्त दिशा चेंडूला दिली. लॉंगॉनच्या रिझनमध्ये हा चेंडू गेला. एकच धाव मिळाली. एका धावसंख्येनं नामदेवनं आपलं खातं खोललं आणि संघाला पोहोचवलंय 1 बाद 17. आता मात्र थोडंसं कठीण होत चाललंय, कारण धावा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये यायला पाहिजे. कारण समोर संघ वाकस ज्यांना मागच्या सामन्यामध्ये सुद्धा उच्च अंकीय धावा आहे. मार्केवाडी संघ सुद्धा लौकिकला साजेसा खेळ खेळण्यामध्ये माहीर आहे. अजूनही खूप काही बाकी आहे या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू सचिनचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र दिशा भरकटली आणि क्वालिफाईड पंचांचा स्क्वेअरचा इशारा आलाय. एक धाव मिळाली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 1 बाद 18 या धावसंख्येवर. 1 बाद 18 वाईट चेंडू आहे. पंचांचा इशारा. 1 बाद 18 अशी धावसंख्या पाहायला मिळाली. पुढचा चेंडू गोलंदाज सचिन पुन्हा एकदा फेकतोय. अतिशय चांगली स्पर्धा असताना अनेक मान्यवरांची मांदी आली सुद्धा या स्पर्धेला आपण पाहताय. नेक्स्ट सामना या TSK ठोंबरेवाडी विपक्ष मोरेचीवाडी दोन्ही संघाच्या संगणकाने या. हा चेंडू अतिशय दर्जेदार जसा आला तसा फेकून दिलाय. चेंडू मिळती धावा 6. षटकार. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला, झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला दादा कोटिंबे. त्यांची 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या झाली 1 बाद 24. 3 षटकांचा हा सामना असताना 12 धावांच्या सरासरीनं वाटचाल करतोय मार्केवाडी हा संघ. 24 धावा धावपटल्यावर. आता मात्र शेवटचं षटक आहे. स्लॉग वरचा असेल. पहिला पूर्वार्ध, पहिले सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये हे शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज तुषार येतोय नवीन गोलंदाज. शेवटचं षटक आहे आपल्या या पहिल्या पूर्वार्धामधील. वाकस संघाकडनं जो खेळाडू आलाय 24 धावा झाल्यात. कशा प्रकारचं षटक फेकल, कमीत कमी धावा देणं हे अतिशय गरजेचं असेल वाकस टीमसाठी, आणि जास्त धावा काढणं हे मार्केवाडी संघासाठी कसरत आहे ती करावी लागेल या सामन्यामध्ये. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. हा लो पुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाही आहे.
आरपीएलच्या चॅनल चेंडू ट्रॅव्हल झाला, एकच धाव, एका धावसंख्येने चेंडू धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 25 या आकड्यावर. 1 बाद 25 अशी धावसंख्या धावपटलावर आहे. 3 षटकांचा हा सामना असताना संपूर्ण मैदान तेजोमय पाहत आहे. मैदानाच्या बाहेर क्रिकेट रसिकांची मांदियाळी आहेत. घर बसल्या सुद्धा अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. नेक्स्ट सामना दोन्ही संघाच्या संघनायक या पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. विशालच्या बॅटमध्ये निघालाय, संदीपच्या बॅटमध्ये निघाला हा विशाल षटकार. धावसंख्या 31 ज्यामध्ये सिंहाचा वाटा संदीपचा, ज्याने 6 चेंडू खेळताना 21 धावांचे योगदान. यावेळी अतिशय देखणा क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. संदीपच्या बॅटमध्ये निघालाय बॅक टू बॅक आणखी एक हवाई हल्ला आणि धावा चेंडूवर 6 षटकार. अरे जनतेचा तो सेवक हाय, घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय, घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची. कुणाच्या बसकी बात नाही हो, डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही. बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्या. सुमधुर संगीत आपण पाहताय आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पाहताय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण परिसरामध्ये आणि या मैदानामध्ये राष्ट्रवादीचे पक्षाचे झेंडे आपण पाहताय. आणि या विभागानं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भरभरून यश संपादित दिलंय ज्या पक्षाला. धावसंख्या धावपटलावर 1 बाद 37. पुढचा चेंडू बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर हा चेंडू अतिशय सुंदर फेकला. थोडासा नाराज झाला स्वतःवर गोलंदाज तुषार. चेंडू गेल्या निर्धाव. धावसंख्या धावपटलावर स्थगित राहिली ती 37. 1 बाद 37. आतापर्यंत या इनिंग मधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर फलंदाज संदीप आणि नामदेव अशी जोडी पाहताय. उलटा चेंडू यावेळी पुन्हा एकदा फटका फासला की काय असं वाटतंय. मात्र हा नो लँड मध्ये चेंडू पडला. 1 धावसंख्या पूर्ण 2चा प्रयत्न केला. चित्याच्या चपल्याप्रमाणे 2 धावा सुद्धा सहजरित्या संदीप आणि नामदेवनं पूर्ण केल्या. 2 धावसंख्येनं धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते 1 बाद 39. 1 बाद 39 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर भरभरून बक्षीस या स्पर्धेमध्ये पाहताय. प्रेक्षक राजाला सुद्धा लकी ड्रॉच्या माध्यमातून सुद्धा बक्षीस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 39 धावा. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आहे या पहिल्या सत्रामधील. फेकतोय तुषार. हा गोलंदाज समोर असणारा फलंदाज संदीप जो आतापर्यंत 29 धावसंख्येवर नाबाद आहे. यावेळी चेंडूला भिरकावून दिला. कदाचित हा फटका फासलाय आणि मात्र शेवट गोड केलंय वाकस टीम कडनं गोलंदाज तुषारनं. शेवटच्या चेंडू मात्र सफलता मिळवली आपल्या चेंडूवर. अशा अर्थीनं पहिले सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतात त्या 39 आणि 40 धावांचं आव्हान समोर राहील ते वाकड संघासमोर. 40 धावा वाकड संघ सहजरित्या पार करेल की धावांपासून रोखलं जाईल मार्केट संघाकडनं ते येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकाल. तत्पूर्वी आपल्याकडे बेल आहे, आपण संधी देऊया डीजेला. नेक्स्ट सामना संगणक या ठोंबरेवाडी आणि मोरूचेवाडी दोन्ही संघाच्या दरम्यान 2 संघनायकांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या 4 षटकांचा हा नेक्स्ट सामना पहिला अर्थात पहिल्या फ्रेश 8 संघांमधला पहिला सामना असेल त्या 2 संघादरम्यान. तत्पूर्वी मान्यवर पाहताय व्यासपीठावर सन्माननीय संतोषजी साहेबांचाही सन्मान केला जाईल. संतोषजी मोरमारे साहेबांचंही शुभ आगमन आपण या व्यासपीठावर पाहत आहे. त्यांचे मनपूर्वक आयोजकांच्या वतीने स्वागत केलं जाईल. तत्पूर्वी प्रथमतः 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. 4 षटकांचा हा सामना असेल याची नोंद दोन्ही संघांना घ्यायची आहे. अर्थात ठोंबरेवाडी आणि मोरूचेवाडी या संघादरम्यान नेक्स्ट सामना राहील
सन्माननीय संतोषजी मोरमारे साहेबांना विनंती करेन की आपला सन्मानचा आपण स्वीकार करायचा आहे. आज आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं ही आपली संस्कृती, ती संस्कृती आपण यावेळी जतन करतो. या स्पर्धेचे प्रमुख जनक, प्रमुख शिल्पकार सन्माननीय अमरजी लांगे साहेबांच्या पवित्र शुभास्ते यावेळी सन्माननीय संतोषजी मोरमारे साहेबांचा सन्मान होत आहे. या सभापती चषकाचं उपदार वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि आपल्या घरामध्ये एक आठवण राहावी या उद्देशाने एक मोमेंटो, एक ट्रॉफी देऊन सन्मान होतो सन्माननीय संतोषजी मोरमारे साहेब. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे, ती संस्कृती यावेळी आपण जतन करतोय आणि सन्माननीय अमरजी लांगे साहेबांच्या पवित्र शुभास्ते साहेबांचा सन्मान होतोय. साहेब आपण आलात, मनपूर्वक आपल्या येण्यानं या मंडपाची शोभा ही नक्की वाढलेली आहे. मनपूर्वक आपला या निमित्तानं आम्ही पुनश्च आभार मानतोय. पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडं. 40 धावांचं लक्ष आहे. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना वाक्कस संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये यायची आहे. मी त्यांना विनंती करेन लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये या. 40 धावांचं लक्ष तसं सोपं. सन्माननीय हेमंतजी बांबळे साहेबांचं ही शुभ आगमन आहे. मी त्यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय हेमंतजी बांबळे, कारण अमरजी लांगे हे नाव जर म्हटलं ना तर कर्जत तालुक्यामध्ये राजकारणामधलं उद्याचं उज्ज्वल भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहत आहे. आज लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यांच्या सौभाग्यवती निवडणुकीला सामोरं जात असताना जरी पराभव वाटेला आला असला तरी पुन्हा एकदा ध्येयाने न खचता काम करणार जे नाव म्हणजे अमरजी लांगे साहेब. येणार प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार त्यांच्या माध्यमातून केला जात आहे. पाहुणा हा देवासमान असतो, त्या पाहुण्याचं स्वागत करणं ही आपली संस्कृती. ही संस्कृती आदिवासी समाजाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सुद्धा अमरजी लांगे आणि संपूर्ण टीम करताना दिसत आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. वाक्कस टीम कडनं ऋतिक आणि भगवान. ऋतिक, मगाशी आम्ही आमचे साथी समालोचक उत्तमजी पादिरांच्या माध्यमातून ऐकलं की वाक्कस संघाचा पहिला खेळाडू ज्यानं आपल्या स्वप्नामधली पहिली बाईक पटकावली. कारण पहिलं स्वप्न असतं ना, मग पहिला बाईक असो, पहिले कुठलं बक्षीस किंवा आपली सौभाग्यवती जी असतं हे प्रत्येकाला भाग्य लाभत असतं. आणि ती बाईक ज्यानं पटकावली तो हा खेळाडू ऋतिक. आपल्या स्वप्नामधलं पहिलं स्वप्न ज्यानं पूर्ण केलं वाक्कस. आणि ज्यावेळी स्वप्न पूर्ण होतं तेव्हा गावाचं नावही उज्ज्वल होतं, कारण कुठल्या गावाच्या खेळाडूनं बाईक पटकवली हे नाव संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ओळखत असतं. ते हे नाव म्हणजे ऋतिक आणि भगवान. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली तर मार्केवाड संघाकडनं गोलंदाजासाठी आलाय लकी. नावामध्ये नसीब आहे, लक आहे. लक फॅक्टर तर दाखवावं लागेल पी बॉनच्या षटकामध्ये, कारण पी बॉनचं षटक म्हणजे निर्बंध असतं. फक्त 2च खेळाडू हे 30 षटक सरकारच्या बाहेर असतात. त्यामध्ये गोलंदाजी करणं म्हणजे थोडंसं कसब असतं, ते कठीण काम लकी अशा प्रकारे करे. पहिला चेंडू फटका कदाचित फसला आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज होणार बाद बॅक टू पॅव्हिलियन होणार. पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन डग आणि भारतीय 0 घेऊन मैदानाच्या बाहेर जाणार खेळाडू भगवान. समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा. समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कार्यकर्ते शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या कार्यकर्ते शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. भगवान बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय. 3ऱ्या क्रमांकावर तुषार येतो. 40 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात खराब पाहायला मिळाली वाक्कस टीमची आणि चांगली सुरुवात मार्केवाडी संघाची झाली. ते 1 धाव आली. तुषारनं 1 धावसंख्येनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय. तुषारनं 1 धावसंख्येनं खातं खोलल्यानंतर स्ट्राईक झालाय रोटेट. सलामीचा दुसरा फलंदाज बायकरमॅन ऋतिक हा मात्र स्ट्राईकला आलाय. आता मात्र आपला लौकिक, आपला खेळ, आपलं कसब यावेळी मैदानाच्या आतमध्ये ऋतिकला दाखवावा लागेल. हा सामन्याचा चित्र पालटायचा असेल तर मात्र तो खेळ करावा लागेल. ऋतिकला मात्र यावेळी ऋतिकला हात खोडू देत नाही. लकी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. यॉर्कर यांचा चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपट्टावर, ती मात्र 1 बाद 1.
एक बाद एक अशी धावसंख्या धापट्ट्यावर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला. लकी हा खेळाडू जो गोलंदाजी करतोय 3 चेंडू फेकतोय, धावसंख्या करतोय, खर्च करतोय 1 आणि 1 सफलता. पुढचा चेंडू बायकर मॅन मी का ठरलोय याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलंय. कबल ड्राईव्हच्या वतीनं लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला फेकलाय. सी माराशा पार आलाय दर्जेदार ऋतिकच्या बॅट मधनं ऋतिक ब्रँडेड षटकार. या रायगड जिल्ह्यात या कर्जत शहरात संघ एक नंबर अंबेरपाडा संघाचा अभिमान म्हणजे ज्या आपण गाणं पाहताय समुद्र ते संघ धावसंख्या धावपटलावर 7 नंतर अपील झालाय. ज्या अपीलमध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी वाटलाय. यावेळी पंचानं हा निर्णय केला की नॉट आउट आणि 2 धावा चित्त्याच्या चपल्याप्रमाणे दोन्ही खेळाडूंना मिळवल्या 2 धावसंख्येनं पंचांचा इशारा आहे तो लेग बाईचा. धावसंख्या धावपटलावर पोहोचतोय ते 1 बाद 9 जोरदार अपील झालं. गोलंदाज लकी आणि संपूर्ण टीम कडनं पंचानं ते फेटाळले. 2 धावा आल्या लेग बायच्या स्वरूपामध्ये. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 9 या आकड्यावर. सुंदरशी स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, एक दमदार नेतृत्व आज आपल्यातून गेलेत. त्यांची स्मृती चिरकाळ टिकावी हे भाग्य त्यांना लाभतंय आणि एक दमदार नेता होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. पुढचा चेंडू लकीचा हा चेंडू सुद्धा अतिशय सुंदर चेंडू गेलाय. निर्धाव अशा रीतीनं P1चं हे पहिलं षटक संपलं. धावसंख्या धावपटलावर 9. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी आवश्यकता असेल ते 31 धावांची. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा ज्यावेळी फलंदाजी करत होता मार्केवाडी संघ त्यावेळी सुद्धा 90 धावा आल्या होत्या आणि यावेळी फलंदाजी करतोय वाकस संघ, त्यांची सुद्धा धावसंख्या 9 म्हणजे सेम. आपण पाहताय मुवमेंट सेम आहे ज्या प्रकारची. आता मात्र 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असेल वाकस या टीमसाठी. वाकस आणि मार्केवाडी कर्जत तालुका म्हणतात तर निसर्गरम्य, ज्या ठिकाणी अनेक रिसॉर्ट आणि फार्म हाऊस पाहताय असा हा निसर्ग संपन्न लाभलेला रायगड जिल्ह्यामधील तालुका, ज्या तालुक्यामध्ये आदिवासी समाज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अशा या तालुक्यामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहताय. अतिशय दैदिप्यमानाचं आयोजन आहे. स्पर्धा अभिमानाची आणि स्पर्धा स्वाभिमानाची असं हे ब्रीदवाक्याप्रमाणे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मान्यवरांची मांदियाळी होत असताना काल मावळचे दमदार आमदार सुनील अण्णा शेळके साहेबांची ही उपस्थिती सुद्धा या सामन्यामध्ये पाहिली. सुधाकर भाऊ घारे अर्थात कर्जतला लागलेत वारे विकासाचे, त्याचं नाव सुधाकर घारे हे नाव दमदार आहे, ज्यांचाही विधानसभेमध्ये पराभव झाला कमी फरकानं, मात्र पुन्हा एकदा ध्येयानं काम करत असताना आत्मविश्वासानं काम करत असताना प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये उपस्थित राहणार नाव म्हणजे सुधाभाऊ घारे साहेब, ज्यांचं प्रेम या स्पर्धेवर राहिलं. नवीन आलाय गोलंदाज मार्केवाडी टीम कडनं नामदेव. 12 चेंडू 31 समीकरण. नामदेवचा हा पहिला चेंडू निर्धाव तर फेकलाय. रन घेण्याचा प्रयत्न केलाय, पंचांना रोखलंय. अशा प्रकारची रन ही घेता येत नाहीये. याची तंबी यावेळी पंचांना दिली आणि चेंडू निर्धाव फेकला. नामदेवनं सामना रोमहर्षक होतोय. चांगला सामना होईल यातील मात्र शंका नाही. एक डाव तुझा एक डाव माझा अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये यावेळी फटका चांगला होता, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाकडनं एकच धाव, एका धावसंख्येनं संघ पोहोचतो डबल फिगर मध्ये 10 धावसंख्येवर. 1-10 चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ काढण्याचा प्रयत्न करतोय. अजूनपर्यंत कुठला संघ जिंकेल याची शाश्वती कोणी सांगू शकत नाहीये. पुढचा चेंडू यावेळी गॅप मध्ये खेळला चेंडू जाणार सी माराशा पार आलाय हा दर्जेदार वाकस टीम कडनं चौकार. गावाची शान स्मित इले चौकार. 4 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 14 या आकड्यावर. ऋतिक जन आतापर्यंत एक षटकार एक चौकार ज्यानं मारलाय. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना ज्यावेळी आपण स्वतःला सिद्ध करताय, क्रिकेटच्या अनेक फॉर्मॅट आपल्याला खेळायला मिळत आहेत. आताचं क्रिकेट हे बदललंय. पूर्वीचं क्रिकेट हे खूप वेगळं होतं. आता क्रिकेटला ग्लॅमर्स आलाय, पैसा आलाय, प्रसिद्धी आली
आणि अनेक मोठी मोठी बक्षिसं सुद्धा मिळत आहेत असा क्रिकेटचा हा खेळ. धावसंख्या धावपटल्यावर 1 बाद 14. उलटा चेंडू यावेळी क्षेत्र निवडलं पाहिलं एक चेंडूला भिरकावलं सीमाच्या पार आलाय. ऋतिकच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार. पंतांचा इशारा आलाय बीमरचा म्हणजे या चेंडू मिळतील 7 धावा आणि चेंडू असेल पुढचा फ्री हिट. लागी संघाचा कॅप्टन आहे व दमदार त्याचा रॉयल कारभार त्याचा रॉयल कारभार त्याचा रॉयल कारभार या प्रथमेश सुपे संघाचा आहे उप कॅप्टन बॉल मनी ग्राउंड 4 पार बॉल मनी ग्राउंड 4 पार बॉल मनी ग्राउंड 4 पार सचिनला नक्की अमर लांगी साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी नाही. क्रिकेटमध्ये सोपं नसतं स्पर्धा भरवणं. 7 धावसंख्या 21 होता. हा फ्रीचा चेंडू होता. झेल पकडला होता मात्र नशिबाची साथ ही ऋतिकला मिळाली मात्र नशिबाची साथ फलंदाज तुषारला मिळू शकली नाही मात्र फलंदाज होणार तुषार बाद झालाय. बॅक टू पॅव्हिलियन अंत्य कदरा. धावसंख्या 21. आता विजयासाठी आवश्यकता असेल ती 8 चेंडू आणि 19 धावांची. 8 चेंडू 19 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असू द्या. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ बदलायची असेल तर चांगला खेळ अपेक्षित असेल. दोन्ही संघाकडे यावेळी ऋतिक ऑन फायर झालाय. हा फटका कदाचित फसलाय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. ज्या विकेट होती प्रतीक्षा मार्केवाडी संघाला ती विकेट यावेळी नामदेवने मिळवून दिले आणि एक नवं चैतन्य मिळवून दिलंय मार्केवाडी संघाकडनं. आणखी एक फलंदाज बाद झालाय महत्वाचा. ऋतिक होतोय बॅक टू पॅव्हिलियन. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय बंटी. 7-19 हे समीकरण आहे. महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. थोडंसं संकटामध्ये वाढ झाली वाकस टीम कडनं मात्र बंटीकडे ही ती क्षमता आहे. अनेक सारे मैदान ज्याने गाजवलीत तो हा खेळाडू बंटी. कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करे आला आणि मात्र आल्याने दाखवलंय. भिजलो आज जरी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले पंख जरी माझे उडे नव्यानं मी. मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही. येतील वादले येतील तुफाने मात्र या वादलामध्ये आणि तुफानामध्ये थांबणं माझं काम नाही. हे दाखवतो मैदानाच्या आतमध्ये बंटी आणि या चेंडूवर आला हा गगनभेदी षटकार. थँक्यू. 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 27 वर. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असते ते 13 धावांची. 6 चेंडू 13 धावा. 40 धावांचा पाठलाग करायचा होता. 2 षटकं संपली. 27 धावसंख्या उभारल्यात. आता मात्र शेवटचं षटक अतिशय महत्वाचं आहे. मार्केवाडी संघाकडनं सोपवलंय विशाल ज्यानं मागच्या सामन्यावरचा किताब ज्यानं मिळवला होता तो हा खेळाडू आलाय विशाल. या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ विशालकडनं होईल. एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी गोलंदाजी या दोन्हीमध्ये चांगला खेळ ज्यानं केला तो विशालाला समोर असणारा फलंदाज आहे वेक जो अजूनपर्यंत 0 धावसंख्या नाबाद आहे. हा चेंडू आड्या बॅटने केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन चार्जर मध्ये चेंडू गेलाय. स्ट्राईक आलाय तशी बंटीकडं ज्यानं षटकार मारला. समीकरण बदललं. येणारे 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. 5-12 असं समीकरण या सामन्यामध्ये आपण पाहताय. सुंदरची स्पर्धा. दोन्ही संघ अतिशय मातबगार कर्जत तालुक्यामधील मार्केवाडी आणि वाकस. 5-12 समीकरण होता. विशालचा हा चेंडू सुरेख फेकला. एकच धावसंख्या मिळेल.
कौतुक करावे लागेल विशालचं, ज्यांना आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 2 धावा आतापर्यंत खर्च केलं. समीकरण बदललं. येणारे 4 चेंडू आणि 11 धावांची गरज राहिली या सामन्यामध्ये. 4-11चं समीकरण कशा प्रकारे पार करेल वाक्य संघ की रोखलं जाईल, पाहायचं आहे कशा प्रकारचा खेळ. 4-11चं समीकरण गॅप मध्ये खेळलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडूला बिरकवला, सी माराच्या पार आलाय दर्जेदार षटकार. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. ऐवा कॅच एका हातामध्ये जर आपण पकडली मैदानाच्या बाहेर, तर या स्पर्धेचे एक आधारस्तंभ ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहताय, समाज कल्याण सभापती सन्माननीय नारायण दामचे साहेबांकडनं 500 रुपयाचे पारितोषिक 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. दिलदार मनाचा माणूस म्हणजे नारायण दामचे साहेबांकडनं प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप सारं दिलंय. लकी ड्रॉला सुद्धा बक्षीस आहेत. आणि आता मात्र एका हातामध्ये झेल पकडला मैदानाच्या बाहेर तर 1000 रुपये असतील याची नोंद सर्व प्रेक्षकांना घ्यायची आहे. समीकरण होतं 3 चेंडू 5 धाबांचं आणि मात्र समीकरण बदलणार. आता येणारे 2 चेंडू आणि 5 धाबा. अतिशय रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. एक डाव तुझा तर एक डाव माझा या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू विशालचा फटका पासलाय. यावेळी विशालनं खेळ विकेट मिळवून दिला आपल्या टीमसाठी. ऐन मोक्याच्या क्षणी ज्या खेळाडूने षटकार मारला होता तो खेळाडू होणार बॅक टू पॅव्हिलियन. समीकरण बदलणार. 1 चेंडू 5 धावा म्हणजे षटकार मारावा लागेल बाकस टीमला. ती करामत मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू आलाय नवीन, तो करून दाखवेल का ते पाहायचं आहे. 1 चेंडू 5 धावा. ऋषिकेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमधला नियम आहे, त्यामुळं षटकार हा मारावा लागेल ऋषिकेशला. ते कीर्तिमान रेकॉर्ड मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू करेल का हे पाहायचं आहे. समोर गोलंदाज विशाल ज्यानं 13 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. आणि नक्की या स्पर्धेमध्ये सर्वांना काही ना काही मिळत असतंय. जेव्हा अंतिम दिवस येईल त्यावेळी या विभागातील राजकारणात तर वजीर समाज कल्याण सभापती सन्माननीय नारायण दामसे साहेबांकडून बक्षिसांची खैरात वाढेल. कदाचित 5 ते 10,000 पर्यंत बक्षीस जाऊन पोहोचेल हे नक्की असते. कारण मनाचा दिलदार माणूस, पैसा अनेकांकडे असतो पण दातृत्व असणारा माणूस म्हणजे नारायण दामसे साहेब यांच्याकडनं बक्षिसांची खैराती होत राहील याची नोंद सर्व प्रेक्षकांनी घेत राहा. कारण हे काही सर्व आहे हे तुमच्यासाठी, मायबापासाठी आहे. हे दाखवलंय सन्माननीय नारायण दामसे साहेब आणि त्यांचे कट्टर समर्थक अमरजी लांगी साहेब. 1 चेंडू 5 धावांचं समीकरण असताना मात्र झालंय काय सामना आपल्या खिशामध्ये घातलाय मार्केबाड संघाच्या गोलंदाज विशालनं आणि हा सामना जिंकलाय. मार्केबाड संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. हा संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम मार्केबाडी आणि एक हार्दिक आभार टीम वाकस ज्यानं चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. मात्र अंतिम क्षणी हा संघ या सामन्यामध्ये पराभूत जरी झाला असलाय तर क्रिकेट रसिकांची मनं या संघाने ही जिंकलीत. धन्यवाद. दादा कोटिंबेवाला नारायण डामसे आला. दादा कोटिंबेवाला नारायण डामसे आला. दादा कोटिंबेवाला नारायण डामसे आला. दादा कोटिंबेवाला. थँक्यू. नक्की मार्केबड संघ म्हणतात तरी विश्वास ग्रुप या ग्रुपचं ही कौतुक करावं लागेल. आणि या संघाचे पुरस्कर्ते दीपक शेठ सावंत ज्यानं हा संघ पॅक केला त्यांचं या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आपण आभार मानतोय. तर पुन्हा एकदा चला ऐकूया. नेक्स्ट सामना फ्रेश असेल तर आवाज आपण असणार, आवाजामध्ये बदल असेल. या विभागातील गोड आवाज उत्तमजी पादीर आमचे साथी